बळजबरीचे लग्न भाग 7. गद्दाराचा पाठलाग, प्रेमाची नवी शपथ. राजीव ऑफिसमधून पळून गेला. निखिलच्या शब्दांनी सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अनिशचा चेहरा कठोर झाला. कधी? आत्ताच, सिक्युरिटीला चकवा देऊन. नम्रता शांतपणे म्हणाली, म्हणजे त्याला कळलंय की आपल्याला सत्य समजलं आहे. अनिशने लगेच फोन उचलला. सिक्युरिटीला कॉल करतो. काही मिनिटात कन्फर्म झालं. राजीवने ऑफिसमधील काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आणि हार्ड ड्राईव्ह सोबत घेतली होती. निखिल घाबरून म्हणाला, भाऊ, जर ते सगळं विक्रमकडे गेलं तर? अनिश गंभीर आवाजात म्हणाला, मग आपल्यासाठी खूप मोठं संकट आहे. नम्रता पुढे म्हणाली, आपण थांबून चालणार नाही, त्याला पकडावंच लागेल. पण तो कुठे गेला असेल? नम्रता विचारात पडली. जिथेच त्याला सुरक्षित वाटेल, म्हणजे विक्रमकडे. अनिशने लगेच कारची चावी उचलली. चल, निखिल म्हणाला, मी पण येतो. अनिश हसला, तू घरी राहून मॉमची काळजी घे. निखिल नाराज झाला, मला नेहमी साईड रोल मिळतो. नम्रता हसली, हिरो होण्यासाठी अजून वेळ आहे. कारमध्ये रात्र, शांत रस्ते, पण दोघांच्या मनात वादळ होतं. अनिश म्हणाला, तुला भीती वाटते? नम्रता खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली, हो, पण तुमच्यासोबत आहे म्हणून कमी वाटते. अनिशने हलकेच तिचा हात धरला. मी आहे, काही होऊ देणार नाही. ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, आता तुम्ही मला वाचवणार की मी तुम्हाला? दोघे हलकं हसू लागले. तेवढ्यात नम्रता म्हणाली, थांबा, काय झालं? तो पुढे, तो राजीव आहे का? रस्त्याच्या कोपऱ्यावर एक माणूस घाईघाईने चालत होता. अनिशने कार थांबवली. राजीव? तो घाबरून पळू लागला. अनिश त्याच्या मागे धावला. नम्रताही मागे गेली. राजीव, थांब. शेवटी अनिशने त्याला पकडलं. का केलंस हे सगळं? राजीव थरथरत म्हणाला, माझ्याकडे पर्याय नव्हता. काय मतलब? विक्रमने मला धमकावलं, माझ्या कुटुंबाला. नम्रता शांतपणे म्हणाली, म्हणून तू आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होतास? राजीव रडत म्हणाला, मी चुकीचं केलं, पण मला वाचवा. अनिशचा राग थोडा शांत झाला. तुझ्याकडे अजून काय आहे? राजीवने बॅग पुढे केली. सगळे पुरावे आणि विक्रमचा पूर्ण प्लॅन. नम्रता म्हणाली, काय प्लॅन? राजीव थरथरत म्हणाला, उद्या तो तुमच्या कंपनीवर इन्कम टॅक्स रेड घडवणार आहे, फेक कंप्लेंट देऊन. अनिश दचकला, म्हणजे उद्या आपल्याला पूर्ण अडचणीत टाकणार आहे. नम्रता ठाम आवाजात म्हणाली, नाही, यावेळी आपण तयार असू. अनिशने राजीवकडे पाहत म्हटलं, तू आमच्यासोबत येणार आणि सगळं सत्य सांगणार? राजीव मान हलवत म्हणाला, हो, मी तयार आहे. घरी परतल्यावर निखिल म्हणाला, फायनली विलेन पकडला. राजीव लाजला, मी विलेन नाही, कन्फ्यूज कॅरेक्टर आहे. निखिल हसला, तेच जास्त डेंजरस असतात. रात्री नम्रता आणि अनिश टेरेसवर बसले होते. चंद्रप्रकाश शांत होता. अनिश म्हणाला, आज पुन्हा तू मला वाचवलंस. नम्रता हसली, आपण एकमेकांना वाचवतो. तो तिच्या जवळ सरकला. एक गोष्ट सांगू? हो, मला तुझ्याशिवाय आयुष्य इमॅजिनही करता येत नाही. नम्रता थोडी भावूक झाली. मला पण. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मला वचन दे, काहीही झालं तरी आपण एकत्र राहू. नम्रता त्याचा हात हातात घेत म्हणाली, वचन. तेवढ्यात तिचा फोन वाजला. अननोन नंबर. ती उचलते. समोरून विक्रमचा आवाज, तुम्हाला वाटतं तुम्ही जिंकाल, पण उद्या सगळं संपणार आहे. फोन कट. नम्रता अनिशकडे पाहत म्हणाली, तो अजूनही कॉन्फिडंट आहे. अनिश हसला, आणि आपण तयार आहोत. दोघे एकमेकांकडे पाहत उभे राहिले, हातात हात, डोळ्यात निर्धार. इन्कम टॅक्स रेड खरंच होईल का? विक्रमचा पुढचा डाव काय असेल? राजीव खरंच बदलला आहे का? आणि प्रेम या युद्धात टिकून राहील का? रेडचा स्फोट, सत्याची बाजू मजबूत. सकाळ. पण घरात कुणाला शांतता नव्हती. विक्रमचा कालचा फोन अजूनही सगळ्यांच्या मनात घुमत होता. आज तुमचं सगळं संपणार आहे. अनिशने टेबलवर फाईल्स लावल्या होत्या. सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. काहीही झालं तरी घाबरायचं नाही. निखिल म्हणाला, भाऊ, मी पण सिरियस आहे आज. नो जोक्स. नम्रता हलकसं हसली, अरे वा, इतिहास घडतोय. तेवढ्यात ऑफिसमधून कॉल आला, सर, इन्कम टॅक्स टीम आली आहे. सगळे एकमेकांकडे पाहू लागले. खेळ सुरू झाला होता. ऑफिसमध्ये अधिकारी कडक चेहऱ्याने म्हणाले, आम्हाला काही तक्रारी मिळाल्या आहेत, तपास करावा लागेल. अनिश शांतपणे म्हणाला, नक्की करा. नम्रता त्याच्या शेजारी उभी होती. अधिकारी डॉक्युमेंट्स तपासत होते. राजीव थोडा घाबरलेला होता. नम्रता त्याच्याकडे पाहत म्हणाली, आता मागे हटायचं नाही. राजीव मान हलवत म्हणाला, मी सत्य सांगणार.
काही वेळाने एक अधिकारी कठोर आवाजात म्हणाला, या फाईलमध्ये काही सस्पिशियस एंट्रीज आहेत. सगळे तणावात आले. अनिशने फाईल घेतली. तो शांत राहण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात नम्रता पुढे आली. सर, त्या एंट्रीजबद्दल आम्हाला माहिती आहे. अधिकारी आश्चर्याने म्हणाले. म्हणजे? नम्रता आत्मविश्वासाने म्हणाली. या एंट्रीज आमच्या अकाउंट्स हेडने दबावाखाली केल्या आणि त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. सगळे तिच्याकडे पाहू लागले. राजीव पुढे आला. सर, मी कबूल करतो. मला विक्रम सिंगने धमकावलं होतं. ऑफिसमध्ये कुजबुज सुरू झाली. अधिकारी गंभीर झाले. तुमच्याकडे पुरावे आहेत? अनिशने पेनड्राईव्ह पुढे केली. हो, ऑडिओ प्ले झाला. विक्रमचा आवाज स्पष्ट ऐकू आला. सगळं माझ्या प्लॅननुसार कर, नाहीतर तुझं कुटुंब संपवीन. अधिकारी एकमेकांकडे पाहू लागले. ही केस वेगळंच वळण घेतीये. तेवढ्यात ऑफिसच्या दारात टाळ्या वाजण्याचा आवाज आला. सगळे वळले. दारात विक्रम उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं थंड हसू. वा, चांगली तयारी केली आहे. अनिश रागाने म्हणाला. तू इथे काय करतोयस? विक्रम हसला. माझा शो आहे आणि मीच नसणार. अधिकारी कठोरपणे म्हणाले. तुम्ही कोण? विक्रम सिंग. अधिकारी ताठ झाले. तुमच्या विरुद्ध आधीची केस आहे. विक्रम शांतपणे म्हणाला. आणि माझ्याकडेही पुरावे आहेत. नम्रता दचकली. काय? विक्रमने फाईल पुढे केली. देशमुख कंपनीने मागच्या वर्षी मोठा टॅक्स फ्रॉड केला आहे. अनिश स्तब्ध झाला. इम्पॉसिबल. अधिकारी फाईल तपासू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर शंका उमटली. हे सिरियस आहे. नम्रता अनिशकडे पाहत म्हणाली. हे खोटं आहे, पण पुरावे बनावट असतील. विक्रम हसला. यावेळी सगळं परफेक्ट आहे. क्षणभरासाठी सगळं हातातून निसटल्यासारखं वाटलं. अनिशच्या चेहऱ्यावर ताण दिसत होता. नम्रता त्याच्या समोर उभी राहिली. तुम्ही हार मानणार आहात? अनिश तिच्याकडे पाहत राहिला. नाही, ती ठाम आवाजात म्हणाली. मग उभं राहा. त्या एका वाक्याने अनिशचा आत्मविश्वास परत आला. तो पुढे आला. सर, आम्हाला थोडा वेळ द्या. आम्ही हे सिद्ध करू शकतो की हे सगळं बनावट आहे. अधिकारी म्हणाले. तुमच्याकडे 2 तास आहेत. सगळे केबिनमध्ये आले. तणाव कमाल होता. निखिल म्हणाला. आता काय? नम्रता विचारात पडली. या कागदांमध्ये काहीतरी लुफोल असणार. राजीव म्हणाला. मी चेक करतो. काही वेळाने राजीव ओरडला. मिळालं. सगळे त्याच्याकडे धावले. या फाईलमध्ये डेट्स मिसमॅच आहेत आणि सिग्नेचर फोर्ज आहेत. नम्रता हसली. म्हणजे आपण जिंकू शकतो. अनिश तिच्याकडे पाहत म्हणाला. तू खरंच लकी चार्म आहेस. ती हसली. आणि तुम्ही फायटर. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. तणावातही त्यांचं प्रेम दिसत होतं. तेवढ्यात बाहेरून आवाज आला. टाइम्स अप. सगळे पुन्हा बाहेर आले. अनिश आत्मविश्वासाने म्हणाला. सर, हे कागद बनावट आहेत आणि आम्ही ते सिद्ध करू. विक्रमच्या चेहऱ्यावर हलकी चिंता दिसली. अनिश कसे सिद्ध करणार की कागद बनावट आहेत? विक्रमचा पुढचा डाव काय असेल? कंपनी वाचेल का? आणि या सगळ्यात नम्रता अनिशचं प्रेम अजून मजबूत होईल का? खोट्यांचा भांडाफोड. प्रेमाची नवी ताकद. ऑफिसमध्ये सगळ्यांच्या नजरा अनिशकडे होत्या. सर, हे कागद बनावट आहेत आणि आम्ही ते सिद्ध करू. विक्रमच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा होती, पण डोळ्यात काळजी दिसत होती. प्रूफ आहे का? अधिकाऱ्यांनी कठोरपणे विचारलं. अनिश शांतपणे म्हणाला. हो, आणि ते इथेच आहे. तो राजीवकडे वळला. सिस्टम ओपन कर. राजीवने लॅपटॉप जोडला. स्क्रीनवर कंपनीचे अकाउंट्स रेकॉर्ड्स उघडले. नम्रता पुढे आली. सर, या फाईल्समध्ये जे ट्रान्झॅक्शन दाखवले आहेत त्यांची डेट्स मिसमॅच आहेत. अधिकारी स्क्रीनकडे पाहू लागले. एक्सप्लेन. नम्रता आत्मविश्वासाने म्हणाली. ही ट्रान्झॅक्शन ज्या दिवशी दाखवली आहे त्या दिवशी आमची कंपनी बंद होती. हॉलिडे. सगळे थक्क झाले. निखिल लगेच म्हणाला. आणि CCTV लॉग्स पण आहेत. त्या दिवशी ऑफिस लॉक होतं. राजीवने लगेच फाईल ओपन केली. CCTV फुटेज स्क्रीनवर दिसू लागलं. अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे पाहिलं. इंटरेस्टिंग. विक्रम थोडा अस्वस्थ झाला. हे सगळं मॅनिप्युलेशन आहे. अनिश पुढे आला. मॅनिप्युलेशन तुम्ही करता, आम्ही नाही. नम्रता पुन्हा म्हणाली. आणखी एक गोष्ट. सगळे तिच्याकडे वळले. या फाईलवरची सिग्नेचर. ती कागद उचलत म्हणाली. ही अनिशची नाही. विक्रम हसला. तू हँडरायटिंग एक्सपर्ट आहेस का? नम्रता शांतपणे म्हणाली. नाही, पण मला माझ्या नवऱ्याची सही ओळखायला एक्सपर्ट व्हायला लागत नाही. ऑफिसमध्ये हलकं हसू पसरलं. अनिशच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता. राजीव पुढे आला. सर, मी कन्फर्म करू शकतो ही सिग्नेचर फोर्ज्ड आहे. अधिकाऱ्यांनी कागद तपासले. त्यातील एक अधिकारी म्हणाला. आम्ही हे फॉरेन्सिक लॅबला पाठवू.
प्रायमा फेसी हे सस्पिसियस आहे. विक्रमचा चेहरा उतरू लागला. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. अधिकारी कठोरपणे म्हणाले, आम्ही फक्त पुराव्यावर विश्वास ठेवतो. अनिश पुढे आला आणि पुरावे तुमच्या विरुद्ध आहेत. क्षणभरासाठी शांतता पसरली. तेवढ्यात नम्रता म्हणाली, सर, आमच्याकडे अजून एक पुरावा आहे. सगळे तिच्याकडे वळले. हा ऑडिओ. ती पेनड्राईव्ह देत म्हणाली, ज्यात विक्रम स्वतः कबूल करतो की तो आम्हाला अडकवतोय. ऑडिओ प्ले झाला. सगळं माझ्या प्लॅननुसार कर. विक्रमचा चेहरा पांढरा फटक पडला. अधिकारी गंभीर झाले. मिस्टर विक्रम, तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. विक्रम संतापला. तुम्ही मला अटक करू शकत नाही. करू शकतो. पोलीस पुढे आले. विक्रम मागे सरकला. तो नम्रताकडे पाहत म्हणाला, तूच सगळं खराब केलंस. नम्रता शांतपणे म्हणाली, मी काहीच खराब केलं नाही. मी फक्त सत्य उघडलं. पोलीस त्याला घेऊन गेले. यावेळी तो खरंच अडकला होता. ऑफिसमध्ये एकदम टाळ्यांचा आवाज घुमला. सगळे आनंदाने ओरडले, सर, वी डिड इट. निखिल उडी मारत म्हणाला, फायनली हॅपी एंडिंग पार्ट 2. सगळे हसू लागले. अनिश नम्रताकडे पाहत म्हणाला, तुझ्याशिवाय हे शक्यच नव्हतं. नम्रता हलकसं हसली. आपण दोघांनी केलं. तो तिच्या जवळ आला. नाही, तू माझं आयुष्य बदललंस. नम्रता लाजली. आणि तुम्ही माझं. सगळ्यांसमोरच अनिशने तिचा हात धरला. एक गोष्ट सांगू? हो, मला पुन्हा तुझ्याशी लग्न करायचं आहे. नम्रता दचकली. काय? तो हसत म्हणाला, यावेळी बळजबरी नाही, मनापासून. नम्रताच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती हलक्या आवाजात म्हणाली, हो. सगळे टाळ्या वाजवू लागले. तेवढ्यात अनिशचा फोन वाजला. तो उचलतो आणि त्याचा चेहरा पुन्हा गंभीर होतो. काय? नम्रता घाबरली. काय झालं? अनिश हळू आवाजात म्हणतो, विक्रम हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्यावर हल्ला झाला आहे. नम्रता स्तब्ध होते. विक्रमवर हल्ला? कोणी केला? तो वाचेल का? त्याच्या आयुष्यात अजून कोणता मोठं गुपित आहे? आणि नम्रता अनिशचं नातं आता कोणत्या नव्या वळणावर जाणार? शत्रूचा शेवट की नव्या वादळाची चाहूल? विक्रम हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच्यावर हल्ला झाला आहे. अनिशचे शब्द ऐकून नम्रता थिजली. क्षणभरापूर्वी विजय साजरा करणारे दोघे पुन्हा एका अनपेक्षित वळणावर उभे होते. निखिलने विचारलं, कोणी हल्ला केला? अनिश म्हणाला, माहीत नाही, पण पोलिसांनी कॉल केला आहे. आपल्याला तिथं निघावं लागेल. नम्रता शांतपणे म्हणाली, आपण जाऊया. निखिल दचकला. काय? तो आपला शत्रू आहे. नम्रता हळू आवाजात म्हणाली, हो, तो माणूसही आहे. अनिश तिच्याकडे पाहत हलका हसला. हीच तुझी वेगळी गोष्ट आहे. हॉस्पिटल इमर्जन्सी वॉर्ड बाहेर पोलीस उभे होते. अनिश आणि नम्रता आत गेले. डॉक्टर म्हणाले, रुग्णावर जोरदार हल्ला झाला आहे. तो शुद्धीवर येईल, पण वेळ लागेल. तेवढ्यात एक मुलगी रडत बसलेली दिसली. ती श्रेया होती. ती अनिशला पाहताच उठली. भाऊ, तो वाचेल ना? नम्रता तिच्या जवळ गेली. काळजी करू नको, डॉक्टर प्रयत्न करतायत. श्रेया रडत म्हणाली, मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण उशीर झाला. अनिश गंभीर झाला. कोणी केलं हे? श्रेया थरथरत म्हणाली, त्याच्या स्वतःच्या लोकांनी. त्याने ज्यांच्यासोबत काम केलं तेच लोक त्याच्या विरोधात केले. नम्रता विचारात पडली. म्हणजे विक्रमच्या आयुष्यात अजून मोठं जाळं आहे? अचानक आयसीयूमध्ये हालचाल झाली. डॉक्टर बाहेर आले. तो शुद्धीवर आला आहे, पण फार कमी वेळासाठी. सगळे आत गेले. विक्रम बेडवर पडलेला होता, कमजोर पण शुद्धीत. त्याने अनिशकडे पाहिलं. क्षणभर दोघांच्या नजरा भिडल्या. विक्रम हलक्या आवाजात म्हणाला, तू जिंकलास. अनिश शांत होता. हा विजय नाही, सत्य आहे. विक्रमने नम्रताकडे पाहिलं. तू वेगळी आहेस. नम्रता काही बोलली नाही. तो हळू आवाजात म्हणाला, मी खूप चुकीचं केलं. श्रेया रडू लागली. भाऊ. विक्रम पुढे आला. पण अजून एक सत्य आहे जे तुम्हाला माहीत नाही. सगळे स्तब्ध झाले. अनिश म्हणाला, काय? विक्रमने कष्टाने बोलायला सुरुवात केली. तुमच्या कंपनीवर मी एकटाच नाही, माझ्या मागे एक मोठा माणूस आहे. नम्रता दचकली. कोण? विक्रमच्या डोळ्यात भीती होती. तो खूप शक्तिशाली आहे. तो काहीतरी सांगणार इतक्यात त्याचा श्वास अडखळला. मॉनिटरवर बीपचा आवाज वाढला. डॉक्टर ओरडले, एव्हरीवन आउट. सगळ्यांना बाहेर काढलं. श्रेया रडत बसली. नम्रता तिला सांत्वन करत होती. अनिश विचारात पडला, म्हणजे अजून एक शत्रू आहे? नम्रता त्याच्या शेजारी उभी राहिली. हो, आणि यावेळी तो जास्त धोकादायक असेल. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले. तो स्थिर आहे, पण अजून बोलू शकत नाही. अनिशने खोल श्वास घेतला. म्हणजे सत्य अजून अर्धवट आहे.
रात्री नम्रता आणि अनिश हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभे होते. शांतता, पण मनात वादळ. अनिश म्हणाला, आपण समजलो होतो सगळं संपलं, पण आता कळतंय की ही फक्त सुरुवात आहे. नम्रता हलकसं हसली. आणि आपण तयार आहोत. तो तिच्या जवळ आला. तू माझ्यासोबत असशील तर काहीही कठीण नाही. ती त्याचा हात हातात घेत म्हणाली, आपण एकत्र आहोत. हेच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. दोघे शांतपणे एकमेकांकडे पाहत राहिले. यावेळेस भीतीपेक्षा विश्वास जास्त होता. तेवढ्यात एक अनोळखी माणूस त्यांच्या समोर आला. सूटमध्ये, गंभीर चेहरा. तो म्हणाला, विक्रमने जे सांगितलं ते खरं आहे. अनिश सावध झाला. तुम्ही कोण? तो हलकसं हसला. मी त्या मोठ्या माणसाचा प्रतिनिधी आहे. नम्रता स्तब्ध झाली. तो पुढे म्हणाला, आता तुमचं खरं युद्ध सुरू होतंय. भाग 8मध्ये हा नवीन शत्रू कोण आहे? विक्रमच्या मागे असलेला खरा मास्टर माइंड कोण? नम्रता अनिश या नव्या संकटाला कसे सामोरे जातील आणि त्यांच्या प्रेमाची पुढची कसोटी काय असेल? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.